लेकींनो बाळांनो बरे आहेत का? तुमच्या भरपूर आजीला कमेंट आल्या का आजी आम्हाला काळ्या मसाल्याचं वांग बनवून दाखव. मग आपल्या घरची घरीच का 7-8 झाडं येतं, त्याचे वांगे मी तोडून आणले. मग मी आता मस्तपैकी तुम्हाला काळ्या मसाल्याची वरनेर मसाल्याची भाजी करून दाखवते. काळ्या मसाल्याची वांग जुन्या गावच्या पद्धतीने. तुम्ही असं म्हणता का आजी बाय किती भारी केलं ग, आम्हाला पण आता इथं असंच करून दाखवा. लेकीन बाळांनो तुमचा मी आता लई टाइम घेत नाही. आता लगेच मी तुम्हाला सुरुवात करते. पाट्यावर वाटण भाजून भुजून सगळं व्यवस्थित करून काय भाजी भनाट करून दाखवते. तुम्ही एक भाकर न खाताना 1.5 खाताना असे बोट चाटी तपाकी भाजी बनते तरी बाद नव्हतं. आता हे बघा वांग आहे, हे काटळू वांग आहे, काटळू गावरान वांग. आता बघा कशी आजी चिरती, बघा आळी बिळी असं व्यवस्थित शिर बघायचं. लय निबार नाही घ्यायचं, कवळं असलं ढवळं असलं तरच घ्यायचं. तर हे वांगे चिरीते पाण्यात टाकीते, मग त्याचं काळं झाड पाणी निघत. किडक मिडक चांगलं व्यवस्थित शिरशिरीला जा. नीटनीटक असे ढवळेच वांगे घ्या, बियाचं वांगे घेऊ नका. निबार उन्हाळा दिवस आहे आता वांगीला वांगे नाही राहिले. आता झाडा झालाय, आपल्या घरचे 7-8 झाड आहेत म्हणून तीन आपल्याला बरं आहे, काढून होतं. बाईचा जा हाताला लई काटे टोचत असते त्याची, तर व्यवस्थित शिर काठीला जा. आता वांगे कापून पाण्यात टाकलेत लेकी बाई हो. आणि आता हे वांगे चांगले काळं पाणी निघूस तर वाटण भाजून घेते. वाटण भाजून लगेच हे वांग उकडायला टाकते. उकडायला टाकलं तर वाटण वाटून घेते. मग तवर उकडायचे वांगे लगेच काढायला टाकू का भाजी तयार होती आपली. लेकी बाळांनो लई भारी तवा तापलाय. आता मी त्याच्यावर तेल टाकून घेते. तेल टाकलं का त्याच्यामध्ये डाळ टाकते. असं बाजू घेते तळून. आता धने टाकते. आता धने टाकले ते पण चांगले भाजून घ्यायचे. आता हे धने आणि डाळ चांगली भाजली लाल जर. आता हे आपण काढून घेऊ. हे कारळे येतं, कारळे म्हणजे हे जुने कालवणाचं घालायला ही भाजी लई तरी भाजी. कारळे पण भाजून घेऊ. कसे भाजून घेतो, लई जळून नाही घ्यायचे, लगे काढून घ्यायचे. आता हे काढून पण घेतले आपले कारळे. आमच्याकडे लेकी बाळी हो याला तीळ पण म्हणते तर हावरी पण म्हणते, तर आम्ही हावरीच म्हणतो. आता भाजून घेऊ. नाही जळून नाही घ्यायची, मग कडसर लागतो. आता काढून घ्यायचं आपली हावरी चांगली भाजी. मिरच्या टाकीते. आता मिरच्या भाजून घेते. नाही जळून नाही द्यायच्या मिरच्याची. आता बघा काढून घेते. लेकी बाई तुम्ही आधी कांदा काढतात आणि मग तयार परतीतात. तसं नाही करी जायचं. काळ्या मसाला चुलीत कांदा भाजी जायचा तयार परतीत जायचं. आता मी तयार भाजी ते माझ्याकडे लक्ष द्या. आपला भाज्याला बारीक तरी येते, बारीक काढून होतं. मग व्यवस्थित भाजी होती. तशी भाजी पांढरी होती, तिला तरी येत नाही. आता सगळं व्यवस्थित केलं का भाजी भारी होती. आता परत कांदा कसा परत आता काढून घेऊ. आता वाटण मला बाजूच लेकी बारी हो किती काळं पाणी निघलंय. असं काळं पाणी निघालं का मग पीक वांग होतं. मग काळं पाणी जर नाही निघालं तर चवदार वांग लागत नाही. आता हे बघा कसं वांग पाणी निघायचं बघा, कसं पाणी झाले. हे काळं भंगार पाणी निघलं. असं धुवून काढायचे 2 पाण्यानं आणि नंतर टाकायचे शिजायला. तसे टाकायचं नाही. पाण्यातून काढते बासनात टाकीते.
आता कढई उठते, त्याच्यात तेल टाकीचे, उची हळद टाकीचे, माल मसाला टाकीचे आणि वांग उकळायला घालते. आता कढई ठेवू लेकी बाई हो. आता का इथून मग आपल्याजवळ चिटलीच होती, तिला मला असं झाकण काढायचं, बोलून तेल टाकायचं, त्याच्यात टाईम जायचा. आणि मग आता हे कसं आहे, असं वाचायला सोपं जातं. तर माझ्या नातीनं बुजली दिली मला, तर व्यवस्थित तेल टाकता येतं. आता हे बघा तेल बघा कसं टाकायचं बरं, किती सोपं जातं. आता तेल टाकलंय, आता वांगा टाकू. टाकून घेऊ. आता थोडी हळद टाकू. आता हे घरचा मसाला आहे, हे पण थोडा शिजायला टाकू. आता परतू घेऊ. आता असं परतलं का याच्यात तांबर पाणी सोडू. आता वाटू तर आपलं शिजन वांग बघा कशी भाजी होती आपली. ही पाची बोटाची चव आणि पाट्याची चव कधीच विसरू नका तुम्ही. असं वाटायचं, बारीक वाटायचं किसून. एखादा पाटा जर विकायला आला का घेत जायचा आणि कोपऱ्याकडे उभा करी जायचा आणि त्याच्यावरच वाटून खात जायचं. नजरेनं बघा तुमच्या कशी आजी वाटते, कशी काय करते. असंच करी जात आजीचं बघून. पाट्यावरल्या वाटणाला कितीतरी येते भाजीला बघा तुम्ही. काढून घेते पाटावर धुवून. आता वाटण वाटून घेतलंय पाट्यावरलं. आता वांग कसं शिजलं ते तुम्हाला दाखवते मी. बघा किती भारी वांग शिजलंय आता आपलं. आता उतरून घ्यायचे वांग. आता वांग लय नंबरी शिजलंय. आता ह्या वाटणामध्ये वाटण भरून कडाला टाकून देते. कढई मी धुवून काढते, चांगली स्वच्छता करते, मग परत तापायला ठेवते. तिला कढई ठेवून घेते. कढई चांगली तापली, आता तेल टाकून घेऊ. आता घरचा मसाला घेऊ. तेल तापले, आता घरचा मसाला त्याच्यात टाकून घेऊ. आता थोडीशी हळद ही टाकून घेऊ. आता याच्या पलीकडे काहीच नाही टाकायचं लेकी बाळीओ. काय टाकलंय काय घातलंय ते वाटणाला तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच बघायचं. आता बघा कशी तरी येते लाल जरत. लेकी बाळी हो, अशी भाजी करी जा वांग्याची. लेकी बाळांनो, बनलेला थोडा मसाला, हळद, तेल तुमच्या समोरच टाक. आता याच्या पलीकडे थोडं वाटण घाल. बाकी काहीच नाही घातलं. किती घातले ते तुम्हीच बघा. आता तरी कशी आली बघा भाजी. बघा आणि कमेंट करून सांगा. आजी तशी एकच नंबर भाजी. ना काही घालता ना काही करता. बाजारचे 100 मसाले घाला, त्याला चव नाही कशाला. बघा ये भाजी. आता मला अशी मुलताने पळीनं खालून करायची. बघा कशी भाजी झाली आपली. पाणी नाही टाकलं अजून लेकी बाळी हो त्याच्यामध्ये. आता परतलंय चांगलं, आता पाणी सोडते त्याच्यात. लई घट झाली ही भाजी. पातळ असली तरच गोड लागते, घट असले गोड नाही लागत वांग्याची भाजी. रसा म्हणजे रसाच लागतो. आता मस्त पैकी उकळी आली. आता चवीला थोडंसं मीठ सोडून घेऊ. थोडीशी 5 मिनिटं राहून देते आणि लगी खाली उतरून घेते. उकळी आली, आता उतरून घ्यायचं खाली आपल्याला. आता कढईचा चिमटा जर आमचा अधुरा आहे तर मला हात लावा लागतो. चला आता ताटा
करते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये या मला भेटायला.